नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या 2 मार्च मोठा सोमवार आहे. होळीचा पवित्र पावन असा हा दिवस आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर हे एक काम नक्की करा. तुमच्या आयुष्याचे सोनं होईल. तुमच्या घरातल्या ज्याही अडचणी आतापर्यंत सुरू आहेत, जे दुःख आहे, ज्या समस्या तुम्हाला त्रास देत आहे किंवा ज्या गोष्टींचा त्रास तुम्हाला होत आहे, ते सगळं काही हळूहळू दूर होईल. म्हणून होळीचा या पवित्र दिवशी सकाळी उठल्यावर हे काम प्रत्येकाने करायचं आहे. घरातल्या महिलेने केलं तरी चालेल, पुरुषाने केलं तरी चालेल. प्रत्येकाच्या घरामध्ये जे लोक हा व्हिडिओ बघत आहात त्यांनी उद्या सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर हे काम नक्की करायचं आहे. चुकूनही हे काम विसरायचं नाही. कारण होळीचा दिवस हा नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट प्रभाव आणि बाधा, अडचणी, दुःख होळीच्या अग्नीत जाळून टाकतो, भस्म करतो. आणि आपल्या घरातल्या सुद्धा ज्याही अडचणी असतील, जेही दुःख असेल, ज्याही समस्या असतील, ते सुद्धा आपल्या घरातून होळीची अग्नी आणि होळीचा पवित्र दिवस नष्ट करत असतो. म्हणून 2 मार्च सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी अंघोळ करून घ्यावी. अंघोळ झाल्यानंतर काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका. एका तांब्यात, म्हणजे तो तांब्या स्टीलचा असला तरी चालेल, तांब्याचा तांब्या म्हणजे लोटा असला तरी चालेल, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे. हे पाणी घेतल्यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला मुख्य दाराकडे जायचं आहे आणि आधी पाणी घराच्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आपल्या हाताने. बाकी पाणी समोर पायरी असेल, ओटा असेल, पोर्च असेल, तिथे शिंपडायचं आहे. मुख्य दाराच्या बाहेर शिंपडायचं आहे. थोडं अजून पुढे जाऊन शिंपडायचं आहे. मुख्य दाराच्या आजूबाजूला शिंपडायचं आहे त्या तांब्यातलं पाणी. आणि आपला मुख्य दरवाजा, उंबरठा, पोर्च शुद्ध करायचा आहे. हे होळीच्या दिवशी नक्की करा. लाभ नक्की होतो. धन्यवाद.